मी तुम्हाला सांगते, ह्यांचे आमदार असतील, ह्यांचे मंत्री असतील, ह्यांचे खासदार असतील, एकूण एक करप्ट आहेत. कोर्टाचा आदेश येऊन सुद्धा राजीनामा देत नाहीत. म्हणजे तुम्ही विचार करा की हे कोणत्या लेवलपर्यंत हे लोक, म्हणजे ज्याला आपण म्हणतो थिक स्किन, घेंद्याच्या कातडीचे असतील. आणि कसला म्हणजे लोकांचा आता अंत बघतायत का? महाराष्ट्राच्या प्रत्येक महिलेचा अंत बघतायत, प्रत्येक गरिबाचा, ज्याला आपण विसिल ब्लोअर म्हणतो, जो त्यांना उघड पाडण्याचा प्रयत्न करतो, त्यांचा तुम्ही अंत बघताय का? तुम्हाला सत्तेत राहण्याची पण काही हे नाही, अथॉरिटी राहिली नाही आहे, कर्तव्य राहिलं नाही आहे तुमचं. सत्तेत राहण्याची पण तुमची लायकी त्या ठिकाणी खरं तर राहिली नाही आहे. वारंवार हे होत असतं, होत आहे महाराष्ट्रात. आणि कोणीतरी ह्याची जबाबदारी घेऊन राजीनामाच नाही, जसं मी म्हणाली, सगळ्यांची नावं आरोपी म्हणून ह्या ठिकाणी यायला पाहिजेत आणि सगळ्यांना सजा झाली पाहिजेत. परत इलेक्शनसाठी उभं राहण्याची ह्यांची हिंमत नाही झाली पाहिजे.